नमस्कार, मी जित रत्न पटाईत. प्रबुद्ध भारतामध्ये आपल्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो. काल संध्याकाळी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत एक माहिती जगासमोर आणलेली आहे आणि एकूणच ती माहिती भारताच्या आंतरराष्ट्रीय धोरणावर, एकूणच देशातील राजकारणावर परिणाम करणारी अशी सगळ्यात मोठी ती माहिती आहे. त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी असं जाहीर केलं की भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणं बंद करेल. माझ्या सांगण्यानुसार तेल खरेदी भारत व्हेनेझुला म्हणजे अर्थातच अमेरिकेकडून भारत ती खरेदी करेल. त्या बदल्यात अमेरिकेने जे टेरिफ भारतावर लादलं होतं ते कमी करून, म्हणजे 25% ते 18% आणून 18% कर भारतावर आकारला जाईल. भारतीय ज्या गोष्टी अमेरिकेमध्ये निर्यात होतील त्यावर. आणि एकूणच त्यांनी नरेंद्र मोदी यांनी आमचे संबंध कसे आहेत अशा स्वरूपाचं सर्व ते त्यांचं ट्विट होतं. यातून दोन गोष्टी प्रामुख्यानं निर्माण होत आहेत. एक ती म्हणजे जगभरामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती की रशिया युक्रेनचं युद्ध सुरू असताना भारत रशियाकडून तेल खरेदी करत होता आणि ते तेल खरेदी करू नये, म्हणजे कच्चं तेल ज्याला आपण क्रूड ऑइल म्हणतो, ते भारताने रशियाकडून करू नये म्हणून अमेरिका सातत्यानं भारतावर दबाव टाकत होता. आणि अमेरिकेच्या दबावाला बळी पडून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचं, म्हणजे विशेषतः डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावाला ते बळी पडले. याआधी सुद्धा आपण बघितलं असेल की भारत पाकिस्तान दरम्यान जे काही वॉर झालं होतं त्यामध्ये सुद्धा एकतर्फी सीज फायर, युद्धबंदी ही डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषित केली होती सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि भारताने त्यातनं माघार घेतली होती. त्यातनं दोन मुख्य प्रश्न उपस्थित राहत आहेत. एक, भारत डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावाला बळी का पडतोय आणि नरेंद्र मोदी यांची काही गुंडी, काही कडी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे आहे का, जेणेकरून भारतावर सातत्यानं दबाव नरेंद्र मोदींवर आणि विशेषतः एकूणच परराष्ट्र धोरणावर दबाव डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून केला जातोय. आज त्या संदर्भातलं वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून सुद्धा काही महत्वपूर्ण प्रश्न विचारलेले आहेत. या ट्रेड व्यापार जी काही डील झाली आहे भारत आणि अमेरिकेमध्ये, यातनं दुसरी सगळ्यात धक्कादायक गोष्ट अशी आहे की भारत आता अमेरिकेकडनं मोठ्या प्रमाणावर कृषी धान्य जे आहे किंवा कृषी जो व्यापार आहे तो मोठ्या प्रमाणात होणार आहे. म्हणजे जवळपास $2 बिलियन ची घोषणा त्यामध्ये करण्यात आलेली आहे. तर अमेरिकेतलं जे पीक आहे, विशेषतः सोयाबीन आणि गहू आणि इतर जे काही कृषी मालावर प्रक्रिया केलेले जे अन्न आहे ते आता भारत अमेरिकेकडनं आयात करणार आहे. खरं म्हणजे देशातील शेतकरी अत्यंत संकटात असताना सुद्धा हे सुलतानी संकट सरकारने शेतकऱ्यांवर लादलेलं आहे आणि ज्याच्यामुळे आता शेतकरी हा अडचणीत येणार आहे. 2 दिवसांपूर्वीच एप्स्टीन फाईलचा आपण सर्वांनी वाचला असेल, उल्लेख केला असेल. त्यामध्ये नरेंद्र मोदींचा उल्लेख एका ईमेलमध्ये आलेला आहे आणि त्यामध्ये स्पष्ट असं म्हणण्यात आलेलं आहे की नरेंद्र मोदींना जो एप्स्टीन होता, जो ब्रोकर होता, त्याने सांगितलं आणि त्यानुसार मोदींनी इस्रायलचा दौरा केला आणि सगळा तो घटनाक्रम त्यामध्ये मांडण्यात आलेला आहे. त्यामुळे अशी कुठली गोष्ट आहे ज्यामुळे भारत रशियासारखा अत्यंत जवळचा मित्र जो भारताचा सातत्यानं राहिलेला आहे, जागतिक राजकारणामध्ये असेल किंवा एकूणच सर्व व्यापारामध्ये सुद्धा रशिया भारताच्या बाजूने सातत्यानं उभा राहिलेला आहे आणि मोदींच्या अवसानघातकी राजकारणामुळे आता रशिया सुद्धा भारतापासून दूर होतं का, हे पाहणं फार महत्वाचं ठरणार आहे. कारण ज्या ज्या वेळी भारत संकटात आलेला आहे त्या त्यावेळी रशिया हा भारतासाठी धावून गेला आहे. ते 1971चं भारत पाकिस्तानच्या युद्धादरम्यान बांगलादेशची निर्मिती असेल, ज्यावेळेस अमेरिकेने थेट त्यांचं 7वं आरमार भारताच्या विरोधात बंगालच्या खाडीत उतरवलं होतं, त्यावेळेस रशिया एकमेव जगातला देश होता जो भारताच्या बाजूने धावून आला होता. अनेक कठीण प्रसंगामध्ये सुद्धा रशिया धावून आला होता आणि आत्ताचं जे धोरण आहे त्यामुळे भारताने रशियाची साथ सोडणं आणि रशियाला एकाकी पाडण्यासाठी, खरं म्हणजे रशिया महासत्ता आहे, रशियाला या सगळ्या गोष्टींचा फरक पडणार नाही, परंतु एकूणच दूरगामी राजकारणाचा विचार केला असता भारताच्या परराष्ट्र धोरणावर आणि एकूणच देशातल्या राजकीय स्थितीवर याचे गंभीर परिणाम भोगावे लागणार आहेत. आज खरं म्हणजे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे की अशा कुठल्या दबावाखाली नरेंद्र मोदी हे बळी पडलेले आहेत. बाळासाहेब आंबेडकर सुद्धा सातत्यानं देशाच्या एकूणच राजकारणासंदर्भात आणि मोदींचं परराष्ट्र धोरणासंदर्भात सातत्यानं बोलतायत आणि त्यातनं एक गोष्ट स्पष्ट होत चालली की विश्वगुरूचा डंका मोदी सातत्यानं पोहोचवतायत, तो डंका वाजवतायत, परंतु जागतिक पटलावर भारत हा एकाकी पडताना आपल्याला दिसतोय.
खरं म्हणजे आज म्हणजे एनडीएतले जे घटक पक्ष आहेत मोदींच्या सोबतचे, त्यांनी सर्वांनी नरेंद्र मोदींचा आज संसद भवनामध्ये त्यांचं स्वागत केलेलं आहे, त्यांचा सन्मान केलेला आहे आणि सगळीकडे सुद्धा भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष या सगळ्या गोष्टींचं कौतुक करतायत. मात्र हे करत असताना ते जनतेची दिशाभूल करतायत आणि शेतकऱ्यांना फसवतायत, कारण का जवळपास 40% कृषी उत्पन्नाचा जो माल अमेरिकेतनं भारतात आयात होणार आहे, त्याचा इथल्या शेतकऱ्यांवर किती दुर्गामी परिणाम होणार आहेत, याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातंय. आणि एकूणच आता भारत अमेरिकेला पूर्णपणे सरेंडर झाला की काय, अशी अवस्था आता या देशाच्या राजकारणात निर्माण झालेली आहे. खरं म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांनी जो धोका या देशासमोर दिला होता, तो घडताना दिसतोय. कारण मोदीने स्वतःच्या इगोपायी, बाळासाहेब नेहमी म्हणतात की नरेंद्र मोदीने स्वतःच्या इगोपायी देशाला खड्ड्यात घालण्याचं काम केलेलं आहे आणि आज ते डोनाल्ड ट्रम्प यांच्या एकतर्फी घोषणेतनं दिसून आलेलं आहे.